हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात रानडुकरांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय। वडहिवरा येथील शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये घुसून रानडुकरांच्या कळपाने उभ्या सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान केले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। वडहिवरा येथील शेतकरी विलास सातपुते यांच्या सुमारे 10 एकर सोयाबीन पिकांचे रानडुकरांनी नुकसान केले आहे। त्याचप्रमाणे नामदेव घोडके यांच्याही 6 एकर सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे। या घटनेमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी वन विभागाकडे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। वन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर मदत करावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत। विलासराव साहेबराव सातपुते, राहणार वडहिवरा। माझी शेती 10 एकर आणि 10 एकरामध्ये मी 10 थैल्या सोयाबीनच्या पेरल्या आणि त्या मोठ्या आशेनं पेरल्या की हे शेतकऱ्याचं आमचं महत्त्वाचं पीक आहे, याच्यावर उदरपोषण व्यवस्थित व्हावं म्हणून मी लोकांकडून याजाकडून पैसे आणले आणि सावकाराकडून बी भरण करून मी शेती पेरली आणि वन विभागाच्या वन पर्यावरणानं माझी 10 एकर शेती पूर्णपणे उद्ध्वस्त केली। त्याच्यात आता मला उदरभरण करण्यासाठी काहीही पर्याय उरला नाही आणि आता मला एकच संकट पडलं की माझे लेकरं बाळं कसं उदरपोषण व्हावं याची मला चिंता लागली आणि वारंवार वन विभागाच्या अधिकाऱ्याला मी फोनवर व तोंडी विनंती करून किती बाऱ्या विनंती केली, सांगा या बघून घ्या, तरी पण माझी कोणीही हाक ऐकली नाही आणि माझ्याकडं येऊन पाहण्याचा प्रयत्न आत्तापर्यंत झालेला नाही। आता माझ्या या मेन पीक सोयाबीन म्हणजे एक आमचं शेतकऱ्याचं उदरभरणाचं मोठं पीक आहे। आता हे जर पीक माझ्या हातून गेलं तर मला पुढचा पर्याय काय करावं हे काही सुचना असं झाला आणि काय करावं म्हणून मोठं संकट ओढवलं। पुढं आता काय साल धरावं का काय करावं या मानानं माझ्या वयीच्या प्रमाणे हे काही मला शक्य नाही। त्याचे पैसे कसे फेडावं म्हणून हे माझ्या पुढं मोठं आणि या पुढचं उदरपोषण काय करावं, हे सोयाबीन पीक म्हणजे एक मोठा महत्त्वाचं पीक साधन आहे। तर हे माझ्यापासून गेलं आणि कोणीही मला अधिकाऱ्यानं आतापर्यंत भेट दिलेली नाही। घोडके, राहणार वडहिवरा, शेतजमीन वडहिवरा। मी शेतामध्ये माझ्या नावे 5 एकर जमीन, माझ्या पत्नीच्या नावे 1 एकर जमीन आहे आणि मी सावकाराकडून पैसे आणून शेतात पेरलं होतं। मात्र हे रानडुकरं वन्य प्राण्यानं रानडुकरानं यानं काहीही पूर्ण उद्ध्वस्त केलेलं आहे। तरी याचा मला चौकशी करून न्याय मिळावा। सावकाराचे पैसे कसे फेडावं याचा मला प्रश्न पडलेला आहे आणि सावकाराचे पैसे फेडण्यासाठी वन विभागानं जर मला तात्काळ मदत दिली तर मी सावकाराचे, नाहीतर मला सालगडी म्हणून सावकाराच्या इथे राहावं लागेल। त्यास तात्काळ शासनाने न्याय मिळवून द्यावा। प्रतिनिधी महादेव हरण, NTV न्यूज मराठी, सेनगाव, हिंगोली।